हॅलो नमस्कार माझ्या सर्व लाडक्या ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना। तर आजचा म्हणजेच मंगळवारची संध्याकाळची जी पूजा होती तर तो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। म्हणजेच सकाळचा जो अभिषेक आपण केला होता, जो चांदीचा कॉईन आहे माझ्याकडे महालक्ष्मी देवीचा, तर त्याचा अभिषेकाचा व्हिडिओ मी कालच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी तो शेअर केला। जर तुम्ही तो बघितला नसेल तर नक्की बघा। तर आता जी सेवा चालू होती तर ही संध्याकाळची सेवा होती। म्हणजेच मंगळवारी संध्याकाळी मी कोणत्या सेवा करतो तर या मी व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत त्या शेअर करणार आहे। त्याचबरोबर आता लगेचच म्हणजे उद्याचा जो व्हिडिओ आहे म्हणजेच उत्तर पूजेचा, तर तो देखील तुम्हाला याच व्हिडिओमध्ये बघायला मिळेल। जर तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या चॅनलवरती नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। तर संध्याकाळची पूजा करण्याअगोदर मी दिवे प्रज्वलित करून घेतले। म्हणजेच जो अखंड दिवा चालू होता तर तो कंटिन्यू चालूच होता। त्यानंतर अगरबत्ती देखील मी लावून घेतली। म्हणजेच जेव्हा आपण आपल्या पूजेमध्ये अगरबत्तीचा यूज करतो तर आपलं जे आजूबाजूचं जे वातावरण आहे तर ते खूप पॉझिटिव्ह होतं। त्याचबरोबर जी नकारात्मक शक्ती असते आपल्या घरामधली तर ती देखील घराबाहेर निघून जाते। त्यामुळे मी सर्वात पहिल्यांदा म्हणजे जेव्हा पूजा चालू करतो तर तेव्हा एक दिवा आणि एक अगरबत्ती लावून घेतो, जेणेकरून म्हणजे जी आपल्या घरातली नेगेटिव्हिटी एनर्जी आहे तर ती आपल्या घरातून बाहेर जाईल आणि एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये निर्माण होईल। आणि त्यानंतर मग मी पूजेला सुरुवात करतो। तर जो मी चांदीच्या कॉईनचा अभिषेक केला होता सकाळी तर तो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला। तर सर्वात पहिल्यांदा मी दिवा प्रज्वलित करून घेतला, त्यानंतर अगरबत्ती लावून घेतली। यानंतर ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करतच मी पहिल्यांदा कॉईनवर हळदी कुंकू वाहून घेतले, त्यानंतर अक्षता देखील वाहून घेतल्या। यानंतर जी संध्याकाळची स्वामी सेवा असते म्हणजेच संध्याकाळी देखील मी एक माळ जप करत असतो आणि त्याचबरोबर जी महाराजांची आरती असते संध्याकाळची, म्हणजेच तुमच्याकडे जर नित्यसेवा स्तोत्रमंत्र हे पुस्तक असेल तर त्यामध्ये महाराजांच्या 2 आरत्या दिलेल्या आहेत, एक सकाळची आरती आणि एक संध्याकाळची आरती। त्याचबरोबर त्याच्यामध्ये अजून देखील देवांच्या म्हणजे दुसऱ्या देवांच्या देखील आरत्या दिलेल्या आहेत। म्हणजेच दत्तात्रय भगवानच्या, त्याचबरोबर विष्णू यांची देखील आरती त्याच्यामध्ये दिलेली आहे। याचबरोबर सोमवारी आपण महादेवाची पूजा करतो तर त्यांची देखील आरती दिलेली आहे। तर अशा प्रकारच्या बऱ्याच आरत्या त्या पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत। जर तुम्ही स्वामीसेवेमध्ये नवीन असाल तर तुमच्यासाठी ते जे पुस्तक आहे म्हणजे जे नित्यसेवा स्तोत्रमंत्र हे पुस्तक आहे ते खूप युजफुल ठरते, कारण त्याच्यामध्ये वारांनुसार आपण कोणत्या सेवा केल्या पाहिजेत, आपण कोणते मंत्र म्हटले पाहिजेत, तर संपूर्ण माहिती त्या पुस्तकामध्ये अवेलेबल आहे। म्हणजेच आपल्याला म्हणजे दुसरीकडे पाहण्याची गरज नाही भासत। एकदा जर ते पुस्तक आपण जर घेतलं तर कितीतरी दिवस ते पुस्तक तसंच राहतं आणि आपल्याला देखील म्हणजेच कधी कोणती सेवा करावं तर याचा प्रश्न म्हणजे पडत नाही, कारण त्याच्यामध्ये वारांनुसार आपण कोणत्या सेवा केल्या पाहिजेत, कोणते स्तोत्र मंत्र आपण पठण केले पाहिजेत, त्याचबरोबर आपण कोणत्या दिवशी म्हणजेच किती माळा जप केली पाहिजे हे देखील त्या पुस्तकामध्ये सविस्तरपणे लिहिलेलं आहे। त्यामुळे जेव्हापासून मी स्वामीसेवेमध्ये आलो म्हणजेच 2 वर्ष झाली मी स्वामीसेवा करत आहे तर तेव्हापासून ते पुस्तक माझ्याजवळच आहे। म्हणजेच जेव्हा देखील मला कोणती सेवा करायची असते तर तेव्हा मी त्याच पुस्तकामधून बघून करत असतो, जेणेकरून म्हणजे जे आपण जेव्हा नवीन असतो स्वामीसेवेमध्ये तर तेव्हा आपल्याला जास्त माहिती नसते स्वामींबद्दल किंवा आपण कोणत्या सेवा केल्या पाहिजेत किंवा आपण स्वामीसेवा म्हणजे काय, त्या सेवेमध्ये आपण काय काय केलं पाहिजे। त्यामुळे तुम्ही हे पुस्तक नक्की घ्या, म्हणजेच तुम्हाला खूप युजफुल ठरेल। तर हा जो व्हिडिओ आहे तर हा दुसऱ्या दिवशीचा आहे, म्हणजेच हा बुधवारचा व्हिडिओ आहे आणि उद्याचा गुरुवार म्हणजेच आपल्या गुरुपौर्णिमा। तर हा व्हिडिओ तुम्हाला म्हणजेच लेट येईल, कारण जे व्हिडिओ मी बनवले होते तर तेच तुमच्यासोबत मी आता शेअर करत आहे। त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे आणि जो गुरुवारचा व्हिडिओ आहे हा तुम्हाला लेटच बघायला मिळेल। तर जी संध्याकाळची सेवा होती तर ती मी करून घेतली आणि त्यानंतर म्हणजेच जी महालक्ष्मी देवी होती तर तिला आपण दुधाचेच पदार्थ नैवेद्यामध्ये दाखवत असतो। त्यामुळे संध्याकाळी देखील मग मी दुधामध्ये साखर टाकून तोच नैवेद्य मी महालक्ष्मी देवीला दाखवला होता। त्यामुळे आता सकाळी म्हणजेच मी दुसरा कोणता नैवेद्य केला नाही दाखवण्यासाठी आणि जी पूजा होती तर ती मी हळूहळू उचलून घेतली। तर तुम्ही बघू शकता हा जो चांदीचा कॉईन आहे तर हा कॉईन म्हणजेच मी ज्यांच्याकडून बनवला तर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला कालच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलाच आहे। म्हणजे ज्या शीतलताई आहेत तर त्यांच्याकडून हा मी चांदीचा कॉईन जो होता तो बनवला होता आणि खास करून कुंचम सेवेसाठी हा मी चांदीचा कॉईन बनवलेला आहे। त्यामुळे या कॉईनची देखील स्थापना करायची होती आणि स्वामींच्या कृपेने ती देखील मी करून घेतली। त्यानंतर मला हा डब्बीमध्ये रिसीव झाला होता आणि आपल्याला जशा वस्तू भेटतात तर आपण जर तशाच त्या वस्तू जर ठेवल्या तर त्या खूप दिवस टिकतात। त्यामुळे ज्या डब्बीमध्ये म्हणजेच ज्या डब्बीमध्ये मला तो कॉईन रिसीव झाला होता तर त्याच डब्बीमध्ये मी पुन्हा तो स्वच्छ करून ठेवला आणि त्या म्हणजेच डब्बीला मी हळदी कुंकू लावून ठेवलं आणि जो महालक्ष्मी देवीचा फोटो आहे माझ्या देवघरामध्ये तर त्याच्यासमोर मी तो कॉईन ठेवला।
यानंतर जी पूजेची मांडणी केली होती आणि जे वस्त्र मी पूजेमध्ये यूज केले होते तर ते देखील व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी शेअर केले. तर ज्या नारायणी पूजा आर्ट्सच्या ज्या ताई आहेत तर त्यांच्याकडूनच हे वस्त्र मी बनवलेले आहेत आणि खरंच वस्त्रांची क्वालिटी देखील खूप छान आहे. म्हणजे जेव्हा आपण आपल्या पूजेमध्ये त्यांचे वस्त्र यूज करतो तर आपली पूजा देखील दिसायला खूप छान दिसते आणि ते जे वस्त्र आहेत तर ते देखील दिसायला खूप छान आहेत. त्यामुळे मी त्यांच्याकडून काही ना काही माझी ऑर्डर चालूच असते ताईंकडून आणि त्यांची क्वालिटी देखील खूप छान आहे. यानंतर जी पूजा होती, जे चौरंग मी पूजेमध्ये यूज केले होते तर ते देखील मग मी म्हणजे साईडला करून घेतला आणि हे चौरंग देखील मी कोणाकडून बनवले याचा देखील व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. म्हणजेच या चौरंगाच्या साईजमध्ये अजून 2 चौरंग मी बनवलेले आहेत. म्हणजे एक मंगल कलशाच्या खाली आहे आणि एक जो अखंड दिवा आहे तर त्याच्या एक खाली आहे. म्हणजेच 3 साईजमध्ये मी हे चौरंग बनवले होते आणि जो माझ्याकडचा जो सिल्वर तांबा आहे म्हणजे जो ॲल्युमिनियमचा तांबा आहे तर तो देखील मी आता दादाकडूनच बनवला होता. म्हणजेच मी ऑनलाईनच बनवलं होतं हे देखील सामान. कारण इकडे जसं की तुम्हाला मी सांगतो की इकडे आपल्या देवांचं सामान भेटत नाही आणि आपल्याला जसं हवं असतं तर तसं देखील मिळत नाही. त्यामुळे मग बऱ्याचशा गोष्टी ज्या पूजेच्या आहेत तर त्या मी ऑनलाईनच बनवतो आणि त्या मला रिसीव झाल्या की मी त्यांचा रिव्ह्यू देखील देतो. म्हणजेच खूप छान येतात आणि जर एखादी वस्तू जर खराब आली तर आपण ती रिटर्न देखील करू शकतो. त्यामुळे ऑनलाईन सध्या तरी माझ्यासाठी बेस्ट ऑप्शन म्हणजे ऑनलाईनचंच आहे. त्यामुळे मग मी ऑनलाईनच खरेदी जास्त करून करतो. तर अशा प्रकारे आता महाराजांना देखील मी अभिषेक करून घेतला आणि हे जे शंखचक्र नाम हे दिवे आहेत तर हे देखील मी खास करून कुंचम सेवेसाठीच घेतले होते. म्हणजेच जेव्हा माझ्याकडे कुंचम नव्हता तर जो आपला स्टीलचा ग्लास असतो तर त्याच्यावर आपल्याला शंखचक्र नाम असे आपण काढू शकतो आणि त्यानंतर देखील कुंचम सेवा करू शकतो. म्हणजे असं काहीच नाही की आपल्याकडे कुंचमच असला पाहिजे किंवा पितळेचाच कुंचम असला पाहिजे. तुम्ही तशी देखील सेवा करू शकता. कारण माता लक्ष्मीला प्रिय म्हणजेच आपण कोणती सेवा करतो तर ही जास्त प्रिय आहे. म्हणजे आपण कशामध्ये करतो याचा म्हणजे जास्त मान्यता नाही आहे, पण मला म्हणजे कुंचम घ्यायचाच होता त्यामुळे मी तो कुंचम घेतला. तर अशा प्रकारे आजची जी स्वामी सेवा होती तर ती एकीकडे मला चालू होती. त्याचबरोबर मला आज पांढरे फुलं देखील बरेचसे मिळून गेले. त्यामुळे जो गजरा होता तर तो मी तयार करून घेतला आणि जेव्हा आपण आपल्या मंगल कलशाला गजरा अर्पण करतो तर तेव्हा आपल्या मंगल कलशाचे जे स्वरूप आहे तर ते खूप उठून दिसतं. म्हणजेच आपला मंगल कलश देखील दिसायला खूप छान दिसतो आणि एक प्रसन्न वातावरण होतं. तर मला म्हणजे जे गजरे असतात तर ते देवांना अर्पण करायसाठी खूप आवडतात. पण जशी मला फुलं भेटतात तर तसे मग मी ते तयार करत असतो आणि हा जो पांढऱ्या फुलांचा गजरा होता तर हा देखील मी पहिल्यांदा फुलं आणून घेतली आणि त्यानंतर हा तयार केला. यानंतर मग मी स्वामी सेवेला सुरुवात केली. कारण मग आपण मंदामध्येच काही दुसरं काम केलं तर आपली म्हणजे सेवा तशीच मंदामध्येच राहते. त्यामुळे मग जे काही मला सुरुवातीचे कामं असतात तर ते मी पहिल्यांदा करून घेतो आणि त्यानंतर जी स्वामी सेवा असते तर तिला मी सुरुवात करतो. तर जो गजरा मी तयार केला होता तर तो मी मंगल कलशाला लावून घेतला आणि मंगल कलशाचं जे रूप होतं तर ते खूप छान दिसत होतं. कारण मंगल कलश म्हणजे एक देवीचं स्वरूप आहे. त्यामुळे मग जो मंगल कलश आहे तर त्याला मला सजवायला आवडतं. म्हणजेच जे मंगळसूत्र मी मंगल कलशाला घातलं तर हे देखील मी तुमच्यासोबत शेअर केलं. तर हे चंद्रकोर पेंडंट म्हणतात त्याला. तर हे देखील म्हणजेच कलशाला जेव्हा मी घातलं तर कलश जो होता तर तो खूप छान दिसत होता. त्यामुळे मग मी ते तसंच ठेवलं आणि जी नथ होती तर ती पहिल्यापासून माझी तीच आहे मंगल कलशाची आणि जो नारळ होता तर तो देखील कंटिन्यू माझा तोच आहे. म्हणजेच मी ओला करून नारळ ठेवत असतो. कारण जो नारळ असतो तो आपण ओला करूनच ठेवायचा जो मंगल कलशामध्ये आपण जो नारळ यूज करतो. आणि जेव्हा म्हणजे त्याला तडा वगैरे जाता तर तेव्हा तुम्ही त्याचं विसर्जन करू शकता आणि त्याच्या जागी तुम्ही दुसरं नारळ देखील ठेवू शकता. यानंतर मग मंगल कलशाला मी गजरा अर्पण केला. त्यानंतर जी फुलं होती तर ती देखील मी देवांना वाहून घेतली. यानंतर महाराजांचा एक माळ जप करून घेतला आणि त्याचबरोबर जे वाचन देखील मला करायचं होतं म्हणजेच आजचा बुधवार होता तर 19, 20 आणि 21 असे 3 अध्याय वाचावे लागतात. तर ते मी देखील वाचून घेतले आणि जे नवीन असतील नित्यसेवेमध्ये ज्यांना गुरुपद घ्यायचं असेल म्हणजे ज्यांनी आतापर्यंत स्वामींना गुरु केलं नसेल तर ते देखील म्हणजेच आता गुरुपौर्णिमेला स्वामींना गुरु करू शकता. म्हणजेच तुम्ही स्वामींचं गुरुपद घेऊ शकता. तर एकदम सोपा आणि एकदम साधी पद्धत आहे म्हणजे गुरुपद घेण्याची. म्हणजेच मी देखील 2 वर्ष अगोदर म्हणजे जेव्हा मी म्हणजे शिकण्यासाठी बाहेरगावी होतो तर तेव्हा मी महाराजांचं गुरुपद घेतलं होतं. म्हणजेच आता आपण दर गुरुपौर्णिमेला देखील घेऊ शकतो. फक्त आपल्याकडे म्हणजे एक नारळ घ्यायचा, त्यावरती एक फूल ठेवायचं आणि खडीसाखर ठेवायची, थोडीशी दक्षिणा ठेवायची आणि त्यानंतर मग तुम्ही महाराजांना प्रार्थना करायची की आजपासून मी तुम्हाला माझे गुरु मानत आहे तर तुम्ही माझी सेवा स्वीकारा. आणि त्यानंतर जे आपण नारळ ठेवत असतो तर ते महाराजांच्या फोटोजवळ किंवा महाराजांची मूर्ती जर असेल तुमच्याजवळ तर तिथे तुम्ही ठेवायचं आहे आणि त्यानंतर महाराजांना मुजरा करायचा आहे आणि त्या दिवशीपासून तुम्ही म्हणजे स्वामीची सेवा चालू करू शकता. म्हणजेच तुम्हाला जर स्वामी सेवेबद्दल जास्त माहिती नसेल तर तुम्ही यूट्यूबवरती व्हिडिओ देखील बघू शकता. कारण यूट्यूबवरती बरेचसे व्हिडिओ आहेत आपण स्वामी सेवा कशा प्रकारे केली पाहिजे
आणि स्वामी सेवेमध्ये आपण कोणते नियम पाळले पाहिजेत, अशा प्रकारे आजची जी स्वामी सेवा होती तर ती मी करून घेतली. आणि यानंतर आता उद्याची देखील पूजेची तयारी करायची होती, कारण आता उद्या गुरुपौर्णिमा म्हणजेच गुरुवार. तर हा व्हिडिओ तुम्हाला लेट येईल, म्हणजेच तोपर्यंत गुरुपौर्णिमा होऊन जाईल. तर त्याची देखील आता तयारी करायची होती, कारण गुरुपौर्णिमा म्हणजे आपण स्वामी भक्तांसाठी खूप आपल्या आवडीचा सण. तर या दिवशी देखील तो व्हिडिओ देखील मी तुमच्यासोबत शेअर करेल की मी गुरुपौर्णिमेला काय काय सेवा करतो आणि महाराजांना कशाप्रकारे सजवतो. तर मला देखील एक एक्साइटमेंट आहे की आपण आता स्वामींची सेवा कशाप्रकारे मी करणार आहे. म्हणजेच एक विचार आता डोक्यामध्ये चालू आहे की स्वामींना अशा प्रकारे एक थीम म्हणजेच तयार करायची आहे. तर बघूत आता पुढे स्वामी आपल्याकडून कशी सेवा करून घेतात. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओंसोबत. तोपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना.